नमस्कार, स्वाती राजेंद्र व्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. मी आहे स्वाती. हे आहेत माझे मिस्टर राजेंद्र, माझा मुलगा कबीर आणि माझ्या सासूबाई. आज आहे पोळा. घरातली सर्व कामं आवरून आम्ही निघालो शेताकडे. शेतात जाण्याचं कारण असं की सासूबाईंनी सांगितलं नवीन शेत असल्यामुळे तिथे म्हसोबा व आश्रयाची स्थापना करायलाच पाहिजे. मग काय त्यांनी सांगितलं आणि पटापट कामं आवरून आम्ही आता निघालो. देवाची स्थापना करण्यासाठी एक छानसा दगड मिळावा यासाठी आम्ही रस्त्यानी शोधत शोधत गाडी चालवत होतो. शेवटी माझ्या मिस्टरांना एक दगड सापडला आणि आम्ही गाडी थांबवली. हळूहळू डोक्याला लागेल. थोडंसं समोर गेल्यानंतर ह्यांच्या मित्राची फॅमिली आम्हाला जॉईन झाली आणि तिथे एक डाळिंबाचं झाड आम्ही शेतात लावण्यासाठी घेऊन ठेवलं होतं, तर ते आता आम्ही गाडीमध्ये टाकून शेतात नेणार आहोत. जाऊ दे कबीर. आम्हाला वाटलं पोचले असाल तुम्ही. बरेच पुढे होते रे. डाळिंबाच. थोडंसं समोर आलो आणि रस्त्यात एक मोठी काठी आडवी होती ज्यानी गाडी समोर जात नव्हती. फायनली दोघांनी मिळून बऱ्यापैकी रस्ता मोकळा केला आणि आम्ही शेतात पोचलो. देवाची स्थापना कुठे करायची याचा विचार करत होतो. विहिरीजवळ खूप सारं गवत उगवलेलं होतं, तर आम्ही सगळेजण मिळून गवत काढण्याच्या कामाला लागलो. थोडं 2 मिनिट लांब गेलं सर मग कोण येणार तिथं बसलेला असला ना तोंडावर मारू पाणी. ही अशी इथे छान आम्ही देवासाठी जागा केली. नको जास्त पुढे. हे बाई इथं इथं खाली. आजी पाणी का ती फांदी अलीकडे घेतली तर ती नाही घेतायची. घ्यायची का येळ्यानी? नको. येळ्यानी झाड लावायचं. नुरवी काय करायचं? काय करायचं नुरवी? काय करायचं सांग. झाड लावायचं. कशाचं लावायचं झाड? कशाचं? ते लावायचे झाड. ते लावायचं. कोणत्या यांनीच दिला. यांनीच होते ते येत होते ते करणार. मी तितका झाडांनी झाड लावलेले दोडक्याचं कुठं आपण लावले. अरे त्यांनी विचारलं फोनवर विचारलं त्यांनी झाड आहे का. आलं की उगलंय आता ते दोडक्याचं. काही करून काम करू दे. किरण आपण तुम्ही नाही चला हे गेलं काम करायला. फक्त हे बाजूचं बाबा होळी नाही खेळायची. काय करते तू फक्त बघ बाळा. ओके. गप्पा नाहीच इथं जास्त कारण मी तेच करतोय.
तेवढ्याच्यात त्याला पाहिजे खुरप. हे झुकं वरती. आधी उभा करावं लागेल सर हे लगेच कोरडं होऊ शकतं. तुमच्या हाताला लागेल, आधी उभा करावा लागणार आहे, नाहीतर मग हात भरतील तुमचे. नाही हातात जाईल. आधी उभा करा, आधी जपू ना. कुठली बाजू कोणीकडे पाहावं. बरोबर एकदम. दादा 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 बोर करणार. बघा बघा तुम्ही एकदा अजूनही. राजा भाऊ आला देऊ पण मसोबाला आलं ना. आता असं किती काढायचं. नाही काढतात ते चांगलं. स्वाती काढील म्हणजे आडम दडम काम नाही करीत. आणि नाही म्हणत मी. हा बायाच्या हातात काढायचं. बायाच्या हाताने काढायचं. तेवढंच घे ना आता त्यांनी काढले ते देवा. आजी बोलती ते टिपका दिलाय त्याच्यावर एक घे आता. दादा त्यांना एक चक्कर टिपका मारून दिलाय ये रे त्याच्यावर. दादा. ओ दादा रे दादा. जा बाबा ओ बस दादा. हा असं इकडे अंतर बस. हा पुढं वर राहील. समाधान झालं. आपलं हेच नव्हतं शेतामध्ये. कुठं दुसऱ्याच्या शेताने जा मसोबा बघायला, नारळ फोडायला, आपलं दरबारीस पळायला आलं इथं फोल्ड. मधलीला मोठं करा आता. फटाळा करायला. बारकीला मधली कमी रुंदीची त्याला मोठं करा. नाही नाही एक बारकी राहिली ना. त्या मधल्या याला आता थोडा फिरा आहे ना उरलेली. हे अशा वेळेला जर तुम्ही तिरकं घेतलं ना तर जास्त चांगलं. म्हणलं मी ते वापरतानाच असं वापरायचं सगळ्यांना पूर्ण. झाले ना 7. 3 राजा भाऊ ते उरलेलं आहे का ह्या कडीने दिलं लावून त्या. उरलेलंच नाही. नाही नाही ते थोडंफार पुसून पासून ते सांगितलं फोन करून. काय करायचं आता. इकडून बाबाच्या आडून होते माझ्या इथं उभा राहा. बरं जा नाही ते त्या आता नाही जाणार. इथं बस नाही इथं इथं पण चांगलं आता जाय म्हटले ना तुम्ही, आता नाही जायचं. इथं छान आहे. इथं झाड लावत बघ तिथं जे नको तिथं काटे ना. हात लावा लागेल आता. दगडाच्या त्याच्या मागे, देवाच्या मागे. हातात धरल्याशिवाय ते तुला माहिती होतं कासरा. तुला माहिती होतं घे. नाही असं केलेलं नाही पाहिलं. कशाला केलंय आपण तरी. आता हे आपलं मनाने आहे. काय करायचं. जांभूळ बन पप्पांनी सगळं केलेलं आहे. जांभूळ बने. ते सेल्फ कॅमेरा सुरू होता. मग तुला ते शेतात तिकडे डाळिंबाचं झाड लावण्याचं काम सुरू आहे. तिकडे जाऊया.
मामाचंच नाव बदनाम करत. इथं बांधायचं. असं बाबा थोडं लवकर चल, त्याला मला अभ्यास पण आहे. आपण डाळिंबाचं झाड लावायला आलो. पूजा झाली, डाळिंबाचं झाड लावून झालं, थोडीशी मजा मस्ती झाली आणि आता आम्ही निघालो घराकडे. निघेपर्यंत आम्हाला संध्याकाळ झाली होती. रस्त्यामध्ये गरमागरम भजी खाल्ली आणि 1 कप चहा घेतला. संभाजीनगरमध्ये पोहोचेपर्यंत सर्व लाईट लागलेल्या होत्या आणि सर्वत्र अंधार पडलेला होता. तर असा आमचा दिवस गेला. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.